हॅलो, नमस्कार मंडळी. गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. सर्वात आधी तुम्हाला सर्वांना 15 ऑगस्ट म्हणजेच आपल्या स्वतंत्रता दिनाच्या आणि गोकुळाष्टमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि सिन्स तुम्हा सर्वांना माहितीच आहे की मी बाहेरगावी राहते, माझी कर्मभूमी वेगळी आहे, तर त्यामुळे मला हे गाणं माझ्यासाठी हे ॲप्ट वाटलं आजच्या दिवसासाठी. तर त्या गाण्याच्या मी 4 ओळी तुम्हाला गाऊन दाखवते आणि नंतर आपण पुढच्या पॉडकास्टला सुरू करूया. ए वतन वतन मेरे आबाद रहे तू, ए वतन वतन मेरे आबाद रहे तू, मैं जहाँ रहूँ जहाँ मैं याद रहे तू, मैं जहाँ रहूँ जहाँ मैं याद रहे तू, ए वतन मेरे वतन, ए वतन प्यारे वतन. सुरू करूया आजच्या पॉडकास्टला. आजचं पॉडकास्ट ॲक्च्युली थोडंसं वेगळं असणार आहे. वेगळं म्हणण्यापेक्षा मला काही गोष्टी क्लिअर करायच्या आहेत, तर मग म्हटलं की आजच ते क्लिअर करून टाकूया. आज आपलं वीकेंडला सुरुवात होते, तर लेट्स स्टार्ट द वीकेंड विथ अ बँग. बँग 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 जाने क्यू. ओके, सो तुम्हाला सर्वांना मोस्टली सगळ्यांना माहितीच असेल की काल काय काय घडामोडी घडल्या संध्याकाळी रात्री. मी एक शॉर्ट टाकला होता दुपारी सहजच. म्हणजे मी जसं त्या शॉर्टमध्ये पण सांगितलं की बरेच दिवस मी याचे व्हिडिओज बघत होते, पण मला असं वाटलं नाही, म्हणजे मला ती तेवढी वर्थच वाटली नाही. मला ती खूपच असं वाटलं की क्रिंज आहे आणि विचित्र बाई आहे आणि ती तशीच आहे, तिची पर्सनॅलिटीच ती आहे. सो आय वॉज जस्ट लेटिंग इट गो. आणि मला बरेच असे सजेशन्स पण येत होते. इवन एका ताईंनी काल कॉमेंटमध्ये पण लिहिलं की त्यांनी मला लाईव्हमध्ये पण सांगितलं होतं, पण मला अतिशय बोर वाटायची ही बाई. म्हणजे रादर अजूनही वाटते, पण काल काय माहिती मला ना असं सकाळपासनं ही रील म्हणजे बरीच फॉरवर्ड झाली आणि मग मी बघितली आणि मग मला असं वाटलं की नाही यार, म्हणजे एकदा बघूनच मला एकदम असं कसंच झालं. आणि असं वाटलं की नाही, ह्याच्यावर आहे ना आता हिला एवढा व्लॉग बिग आपण बनवायचा नाही आहे, म्हणजे पॉडकास्ट एक असा मोठासा, पण एक शॉर्ट तो बनता है म्हणून. इतकं पण म्हणजे यार इतना भी इसको इग्नोर नाही कर सकते हम लोग. तर म्हणून मग मी तो एक शॉर्ट टाकला आणि ताई पिसाळ एकदम बापरे, म्हणजे एकदमच काहीतरी सहनशक्तीचा अंत झाला म्हणे ताईंच्या. तर ती कॉमेंट मी लावलीच आहे, ते जे काही त्या बोलल्या ते ह्याला आपलं कम्युनिटीला लावलं आहे, तर तुम्ही तिथे जाऊन वाचू शकता. आता मी परत इकडे ते दाखवत नाही आहे. तर त्याच कॉन्टेक्स्टमध्ये मला थोडंसं बोलायचं आहे आणि मी जास्त इकडे तिकडे असं बोलणार नाही आहे, इकडचं तिकडचं कॉन्टेक्स्टला धरून तेवढ्यापुरतंच मला काही गोष्टी क्लिअर करायच्या आहेत. बऱ्याचशा गोष्टी त्यातूनच क्लिअर होऊन जातील. सो सगळ्यात आधी तर मला हे सांगायचं आहे की सहनशक्तीचा अंत OMG, म्हणजे इतके दिवस माझ्यावरती इतके म्हणजे ह्या आधीही बनवले आहेत, पण आज माझ्या सहनशक्तीचा अंत झाला. म्हणजे का बाई, काय आज का सहनशक्तीचा अंत झाला? आणि मध्ये तर मी तुला बिलकुलच म्हणजे जवळजवळ मला वाटतं किती महिने, तुम्ही सांगा मला मंडळी, मला वाटतं 7-8 महिने तरी असेल बिलकुलच मी हिच्याकडे लक्ष नाही दिलं. तर मला वाटतं लास्ट मी हिच्यावरती ते पण असं मिक्स पॉडकास्टमध्ये बोलली होती, जे हिने ते काहीतरी भिजवलं सुमारने मला, ती काहीतरी रील बनवली होती, ते मला वाटतं लास्ट मी मेन्शन केलं असेल हिला. आणि त्यानंतर मी नाही बनवलं हिच्यावरती. तर जेव्हा मी खरंच बॅक टू बॅक पॉडकास्ट बनवत होती तेव्हा तर हिला काही मिरची नाही झोंबली, पण काल अचानक एकदम सहनशक्तीचा अंत झाला मॅडमच्या. आणि म्हणजे तो ह्यांच्या खरंच झाला की ह्यांना कोणतरी परत पिन मारते आणि हे एका काय म्हणतात ना सामूहिकरित्या काहीतरी असं हे करतायत, प्लॅनिंग प्लॉटिंग एकदम जोरदार चालू आहे असं एकूणच वाटतंय. कारण सगळ्यांना एकदम असं पेटून उठायला झालंय हल्ली. असं म्हणजे काही बोललं की लगेच पेटायचं, असं काहीतरी सुटायचं, काहीतरी टाकायचं, अक्कल नसल्यासारखं मागचा पुढचा विचार न करता बिनधास पोस्ट करून टाकायची, लोकांना काहीतरी इन्स्टिगेट करायचं. तर लेट मी टेल यू वन थिंग, थोडं ना डोकं वापरत जा. म्हणजे एवढं मोठं चॅनल आहे तुमचं, एवढं म्हणजे हे सगळ्यांच्याच बाबतीत मी हे म्हणते, हे DBS आणि जे स्पेशली कोणाच्या तरी सांगण्यावरनं किंवा काहीतरी आपली अक्कल न वापरताना ह्या सगळ्या गोष्टी करताय तुम्ही. तर मला त्यांना इतकंच सांगायचं आहे की थोडं ना म्हणजे कशाला ना अक्कलेचे तारे तोडता आणि कशाला ना स्वतःची इज्जत आणि स्वतःची लायकी स्वतःच तुम्ही दाखवून देता की तुम्ही किती दीडशाने बेअक्कल आहात ते.
म्हणजे खरंच इतके वर्ष तुम्ही स्वतःला म्हणता की मी एवढं मोठं कॉन्टेंट क्रिएटर कॉन्टेंट क्रिएटर, मग एवढं तुम्हाला बेसिक डोकं नाही आहे की काय यूट्यूबवर अलाउड आहे, काय नाही आहे, काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे. कोण मर्यादेत राहून जर काहीतरी करत असेल, यूट्यूबच्या स्पेसिफिकली मर्यादेत राहून त्यांचे जे काही डूज अँड डोंट्स आहेत ते फॉलो करून जर काहीतरी करत असेल तर आपण त्याच्यावर काही करू नाही शकत. आणि जरी आपण केलं तरी पण आपल्याला काहीतरी म्हणजे असे स्ट्रॉंग पॉईंट्स किंवा स्ट्रॉंग गोष्टी किंवा असं काहीतरी लागेल की जे आपण पिनपॉईंट करू शकतो. तुम्ही अशा गोष्टी करताना ज्या यूट्यूब पॉलिसीजच्याच अगेन्स्ट आहेत, जे तुम्ही नाही करू शकत, ज्यामुळे मध्ये तुम्ही स्वतः अडकू शकता. आणि लेट मी टेल यू, मी काल बोलली होती की आय विल टेक केअर ऑफ इट अँड आय वॉज सपोज टू डू दॅट, बट मी थोडं ह्या वेळेसाठी मी सोडलं आहे. बट येस, डेफिनेटली मी हे करून ठेवलं आहे, फाईल करून ठेवलं आहे किंवा रेकॉर्ड करून ठेवलं आहे. आणि हे तुम्ही रायटिंगमध्ये लिहिलेलं आहे, हे रायटिंगमध्ये आहे माझ्याकडे विथ प्रूफ. मी इथे जरी असं शॉर्ट हे लावलं असलं तरी लिंकपासून सगळ्या गोष्टी माझ्याकडे आहेत, ज्या मी टाईम आला, वेळ आली की मी त्या सबमिट करेन. सो प्लीज बी केअरफुल. जेव्हा आपण लोकांना आदेश देतो ना की हे करा ते करा, जास्त पॉलिटिशियनगिरी करायला जाऊ नका, स्वतःला जास्त शहाण्या समजू नका हां. आणि जास्त ॲक्टिंग करू नका की तुम्ही माझ्यासाठी हे करा, तुम्हाला जर असं वाटत असेल, तुम्हाला माझ्याबद्दल जरा पण काहीतरी वाटत असेल तर तुम्ही हे कराल. आणि काय लिहिलं होतं, एक मिनिट हां, मला ती लाईन वाचू दे. You may report it, comment on that video on her behalf, and you can do anything else you wish, and she would really appreciate that. Okay, so एकतर हे पहिलं जे तू काहीतरी लिहिलंस त्याच्याने काहीही फरक पडत नाही. जर काही ऑब्जेक्शनेबल नसेल किंवा काहीही त्याच्यामध्ये तुम्ही म्हणजे यूट्यूबच्या अगेन्स्ट काही केलेलं नसेल, काही वावगं नसेल, सो यू कांट डू एनिथिंग. ओके, सो ती एक गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, त्याच्यामध्ये काहीही वावगं नव्हतंच, काहीही मी विचित्र असं काहीही केलेलं नव्हतं, बोललेली नव्हती. जे मला वाटलं, जे माझ्यासारख्या इतर काही लोकांना, माझ्या मंडळींना वाटलं, ते मी फक्त आय एम देअर व्हॉइस आणि मी तेच बोलले. आणि त्याच्यामध्ये काही असं हे नव्हतं, ऑब्जेक्शनेबल नव्हतंच. जे दिसलं आणि जे रियालिटी होती, जे खरं होतं, आणि हे तुलाही माहिती आहे की ते खरं होतं, ते अतिशय वल्गर विचित्र हावभाव होते, घाणेरडे होते. तू स्वतः बघ. आणि ते काय ते काटा बिटा आणि काय ते असं म्हणजे मला ते एक्सप्लेन पण करता नाही येत आहे, इतकं घाणेरडं पद्धतीने तू ते प्रोजेक्ट केला आहेस. आय डोंट नो व्हॉट काइंड ऑफ पीपल लाईक इट. आणि काय म्हणजे लोकांनी त्याला चवीने बघितलं आणि नक्कीच 100% त्या कॉमेंट्स फिल्टर केलेल्या आहेत. असं होऊच नाही शकत की कोणालाच त्याच्यामध्ये काही वावगं नाही, विचित्र काही वाटलं नाही. सो ते तर तू खोटेपणा केलेलाच आहेस. आणि तू बोलते की लोकांना ते आवडलं वगैरे. आय डोंट नो व्हॉट काइंड ऑफ पीपल लाईक इट. आणि दुसरी गोष्ट, ते मी नंतर त्या मुद्द्यावर येणारच आहे, पण आता मला हे गोष्ट क्लिअर करायचं आहे की एकतर हे मास रिपोर्टिंग वगैरे ना, दिस इज नॉट अलाउड ऑन यूट्यूब. ओके, सेकंडली कॉमेंट ऑन दॅट व्हिडिओ वगैरे, तर त्या कॉमेंट्स आहेत माझ्याकडे, ते मी ठेवलेल्या आहेत. फक्त मी त्यानंतर होल्ड केल्या, हे मी ओपनली सांगते, मी होल्ड केल्या कॉमेंट. आणि होल्ड करून पण किती आल्या माहिती आहे, किती आल्या म्हणजे मी चेक करत होती की मला असं वाटलं की काय करतील बाबा कॉमेंट, बघूया आता हिची किती गँग. कारण इनिशियली मला दोन जण सायमल्टेनियसली आले, तर मला असं वाटलं की काय होतं आहे. आणि नंतर मला कळलं की हे पोस्ट वगैरे केलेलं आहे. सो मी कॉमेंट्स होल्ड केल्या बिकॉज आय वॉन्टेड टू गिव्ह यू द टेस्ट ऑफ युअर ओन मेडिसिन. म्हणजे तुमचं जे DBS वाल्यांचं तुम्ही जे करताना तेच तुमच्याबरोबर मी करण्याचं ठरवलं आणि मी त्या कॉमेंट्स होल्ड केल्या. पण तुला मी खरंच सांगते, खरंच म्हणजे अक्षरशः फक्त 5 जण तुझ्यासाठी उभे राहिले. सो तू जे काही म्हणतेस ना की आय वॉन्ट टू सी की इफ आय रिअली मॅटर टू एनी ऑफ यू, सो यू ओनली मॅटर टू 5 पीपल आउट ऑफ युअर सो कॉल्ड किती आहे ती माहिती नाही लाखांची फॅमिली. तर हे तुला मी सांगते की खरंच ट्रस्ट मी, ओनली 5 पीपल. शी यार, व्हॉट अ वेस्ट. म्हणजे काय कोण काय हे पण नाही करत आहे, कारण त्यांना पण इंटरनली कुठेतरी माहिती आहे की हे काय आहे, किती घाण आहे, काय केलं आहे हिने, हिचं काय बाजू घ्यायची आणि काय करायचं. सो या रिअली म्हणजे सो सॅड ना. म्हणजे आता कसं वाटतंय तुला
हां, आता सहनशक्तीचा अंत म्हणजे अजून काय अंतचा अंत झाला आहे की आहे अजून? आणि त्याच्यामध्ये पण एक गोष्ट कॉमन होती, की बाबा फेसलेस व्हिडिओ बनवते, फेसलेस आणि फेस दाखवत नाही, तुझ्यामध्ये करेजच नाही. व्हॉट द हेक यू हॅव टू डू विथ माय फेस मॅन? म्हणजे तुम्हाला काय प्रॉब्लेम काय आहे? हां, म्हणजे काय तुम्हाला 1000 वेळा सांगितलं, इतक्या गोष्टी सांगितल्या. आय एम डन विथ इट, आय एम डन विथ दिस व्हॉटेव्हर. ओके, सो मी नाही दाखवणार आहे. तुम्ही कितीही काही इन्स्टिगेट करा आणि माझी मर्जी. तुम्हाला जे समजायचं ते समजा. तुम्ही काळतोंडी समजा, माकडतोंडी समजा, फॉर व्हॉटेव्हर रिझन. आय जस्ट डोंट वॉन्ट टू शो यू माय फ्रिकिन फेस. गेट लॉस्ट. जे तुम्हाला दाखवत आहेत ना, जे नको त्या गोष्टी दाखवत आहेत, ज्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे ते बघा ना. तुम्ही बघा आणि खुश व्हा यार. म्हणजे कशाला ना हे आंबट चाळे आणि कशाला तुम्हाला म्हणजे पुरुष तर पुरुष या बायकांना पण नसती चुलले यार की तोंड दाखव वगैरे. कशाला स्वतःच थोबाड नाही बघत का तुम्ही आरशामध्ये? मी तुमच्या ताई दादांना फालतूगिरी करायला किंवा त्यांचं ते घाणेरडं न बघवणारं थोबाड घेऊन यायला जबरदस्ती नाही केली ना. सो यू कॅनॉट आस्क मी टू शो माय फेस. इट्स माय आयडेंटिटी, माय डिसिजन, माय राईट की मला काय करायचं आहे, काय नाही करायचं आहे. आणि यूट्यूबने मला तो दिलेला आहे. ओके, आणि त्याच्यामध्ये लास्ट लाईन ही होती की ऑर डू एनिथिंग एल्स यू विश टू. ओके, अँड दॅट शी वूड अप्रिशिएट. सो व्हॉट एनिथिंग एल्स म्हणजे काय? म्हणजे तुला काय लोकांना सांगायचं आहे की हे करा नाही तर ते करा, नाही तर तुम्हाला काय वाटेल ते करा. तुम्ही जे काही करू शकता ते करा. व्हॉट डज दॅट इवन मीन? हां, म्हणजे तू काय सांगायचा काय प्रयत्न करतेस की काय 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 करा, म्हणजे अजून काय करा? म्हणजे किती घाणेरडी मनोवृत्ती आहे यार तुझी. हां, म्हणजे हीच तुझं हे जे तू काल लिहिलंस ना, हा तुझा रिअल फेस आहे. ओके, हे माझं कॉन्टेंट आहे. जे मी करते, जे मी बोलते, दॅट्स माय कॉन्टेंट अँड आय ओन इट. आणि मी ते बोलते फिअरलेसली. पण तुझ्यासारखं तर नाही आहे ना बाबा, समोरून असं काहीतरी गोड गुलाबी असं दाखवून काहीतरी फालतू जे न शोभणारे कृत्य करून नंतर मग असं रियालिटी तुझी ही आहे की तू लोकांना असले फालतू चाळे करायला किंवा फालतू हे करायला तू त्यांना भरीस पाडतेस. तू त्यांना असं हे करायला सांगते, एखाद्या दुसऱ्या बाईला त्रास द्यायला किंवा त्यांना मी जे काही करते ते मी करते ना. तुला जे करायचं आहे तू कर ना. तुझ्यामध्ये गट्स नाही आहेत का? तुला कशाला लोकांचा आधार लागतो? आणि सगळ्यात इम्पॉर्टंटली मला हे म्हणायचं आहे की एव्हरी टाईम काय आहे की शी डज दिस विथ एव्हरी अदर व्लॉगर. आणि भाई, हे माझं कॉन्टेंट आहे, हे माझं निश आहे, हे माझं जॉनर आहे, मी हेच चूज केलं आहे तर मी करणारच ना. आणि तुला जर बोलायचं आहे तर तू तुझ्याबद्दल बोल ना. दुनियावरचं कशाला? तुम्हाला स्वतःचं नाही सांभाळता येत, तुम्ही दुनियेचा कशाला आधार आणि टेकू घेता रे? हां, स्वतःबद्दल बोला जे काय आहे ते. आणि स्वतः बोला ना. तुम्ही बोलायचं, तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही स्वतः पुढे या, स्वतः बोला. अजीब आहे रे फट्टू कुठले ना. स्वतःमध्ये काय करण्याची धमक आहे त्याच्यामध्ये. या लोकांना सगळ्या दुनियाभरचा आधार लागतो की अरे सगळ्यांना गोळा करणार, ग्रुपिझम करणार आणि काहीतरी असं ग्रुप करून असं टार्गेट वगैरे करण्याचा प्रयत्न करताय. आणि ऑन द अदर साईड ते पण नाही जमत आहे तर मग ऑडियन्सला असं काहीतरी इमोशनल अत्याचार करणार. त्यांना जाणार की तुमच्याजवळ मी मॅटर करत असेल ना तर एवढं करा, असं करा, तसं करा, हे पण करू शकता तुम्ही आणि तुम्हाला काय करायचं ते करा वगैरे. तू कोण आहे भाई? हां, करायचं ते करा वगैरे. तू काय आपकी अदालत आहे की कोण स्वतःच काहीतरी चालवते आणि कुठले मोठे आदेश देते आणि तुझ्या आदेशावर लोकांनी, म्हणजे तू कोण आहेस? कोण? हू आर यू? हां, तू काय कायदा हातात घेणार की तू काय काय लोकांना हे करणार? किती म्हणजे ना, किती स्वतःची लायकी दाखवून दिलीस यार. गुड्डी द बुड्डी, येळपट तलपट. जोक करून घेतलास ना स्वतःचा, बस मस्त हसलो आम्ही पोटभर. थँक्स फॉर दॅट अँड थँक्स फॉर शेअरिंग माय व्हिडिओ. ओके, सो आता एवढ्यावरच थांबली नाही ही बाई. हिने अजून एक पराक्रम केला. आणि आता ते दोन्ही म्हणजे सकाळी उठून जेव्हा हिला असं बहुतेक रिअलाईज झालं तर सगळं आटपून आणि ते सगळं डिलीट करून बसली आहे. पण दाखवते मी, म्हणजे मला काय, तू काय माझे स्क्रीनशॉट लावते, मीच आता तेच तू माझेच लावलेले स्क्रीनशॉट काढून मी स्वतः परत लावणार आहे. तर मला तर हे स्क्रीनशॉट खेळायची धमकी तुम्ही देऊच नका. खिशात घालायचे निक्कल ऑडियन. तर आता हा स्क्रीनशॉट बघा मंडळी आणि ह्याच्यावर आपण पुढे बोलू. हा, म्हणजे यार मी तर थक गई भाई साहब. काय तर लेक्चरर होते मी आणि मी आता कॉन्टेंट क्रिएटर. म्हणजे कॉन्टेंट, माय गॉड, कॉन्टेंट क्रिएशन हे काय असतं, कशाशी खातात, मुळात हेच समजण्याची ह्यांना गरज आहे.
आणि खरंच हे असं असेल तर मग खरं खूप कठीण आहे आपल्या देशाचं भवितव्य. नको रे बाबा, नका तुम्ही असं काहीतरी क्रिएट करू. नाही, गरज नाही आहे ह्या क्रिएटर्सची आम्हाला, आमच्या देशाला. ठीक आहे. आणि चाकोरी बाहेर बाबा, चाकोरी बाहेर नकोच. तू चाकोरीच्या आत पण बरोबर नाही आहे तर चाकोरी बाहेर पडण्याचा प्रश्नच कुठून येतो. चाकोरी बाहेर जाऊन काहीतरी केलं ना आणि त्याला आळा नाही घातला ना तर बाबा सुटशील. आधीच असे सुटलेले, पिसाटलेले, पिसाळलेले, बेछूट झालेले खूप आहेत. त्यांना आता कसं आवरायचं आणि कसं घालायचं, कसं त्यांच्या तोंडात व्यसन घालायचं तेच आम्हाला कळत नाही आहे. आम्ही तेच बघतोय, कसं तरी काहीतरी करून होईल असं हळूहळू करतोय. आमचे प्रयत्न चाललेत, पण अजून नको. म्हणजे जे आहेत त्यांनाच आवर घालायचं आहे. अजून जे सुटायला बघतायत त्यांना आधीच आम्ही थोडंसं कंट्रोल करतोय. दॅट्स द थिंग. सो नको बाई, तू चाकोरी नको, चाकोरीच्या बाहेर पण नको, चाकोरीच्या आत पण नको. काय नको करूस तू. गप बस, गप गुमान ना. चाललंय ना तुझं, चालू दे. जे चाललंय ते कर काय ते, आणि गपचूप राहा. तुझी जबरदस्ती नाही चालणार की तू जे काही करशील तर त्याच्यावर गपचूप राहायचं, काय नाही बोलायचं. आणि जे काही तू ह्याच्यामध्ये लास्ट लाईन लिहिले ना की इतकं साधं पण नाही समजत का की जर नाही आवडलं तर सोडून द्यावं. नाही जमत बॉस, नाही जमत. असं सोडून द्यायला लागलं ना तर इथे ना म्हणजे असं अक्षरशः खूप आधीच एकदम पूर आलाय आणि काय सगळं वाहून जाईल आणि वैताग येईल. असं नाही सोडून देऊ शकत. नाही आहे ते आम्हाला, नाही होत. आम्ही नाही सहन करू शकत. आणि आम्हाला जे नाही आवडत ते आम्हाला बोलण्याचा अधिकार आहे. तू असं नाही हे करू शकत की अरे भाई मला फक्त चांगलंच, म्हणजे जसं तुझं कॉमेंट सेक्शन आहे ना, फिल्टर्ड कॉमेंट सेक्शन, तसं यू कॅनॉट हॅव एव्हरीथिंग फिल्टर्ड. ओके. काही रिअल लोक असतात, काही सच्चे लोक आहेत आमच्यासारखे, बोटावर मोजण्यासारखे आत्तापर्यंत. कारण ज्या संख्येने माझे सबस्क्रायबर आहेत तर त्याच्यावरून मला असं वाटतंय की ते जेन्युइन आहेत. आणि ते जितके जेन्युइन आहेत ते तितकेच प्युअर आहेत. आणि प्युअर लोक बोटावर मोजण्यासारखी आहेत म्हणून ते कमी आहेत. सो जे आहेत ते रिअलिस्टिक लोक, रिअल लोक, हे तुमचे गॉंगॉंगच्या दुनियेतले नाही आहेत किंवा काही ॲक्सेप्टेबल असणारे असे नाही आहेत. हे लोक खूप वेगळी आहेत. आमची टेस्ट वेगळी आहे आणि आम्ही हे अशी फालतूगिरी सहन नाही करू शकत. आम्ही नाही इग्नोर करू शकत. आणि जे आम्हाला नाही आवडत ते आम्हाला बोलण्याचा अधिकार आहे. सो यू कॅनॉट टेल दिस की बाबा नाही आवडत तर सोडून द्या. नो, दॅट इज नॉट गोइंग टू हॅपन. जितक्या लवकर तू समजशील आणि उमजशील आणि डोक्यात फिक्स करून घेशील तितकं जास्त बरं आहे तुझ्यासाठी. ओके. पुढे त्रास नाही होणार तुला या गोष्टींचा. ओके. अजून काय क्लॅरिफिकेशन की जे काही लोकांना फक्त वाईटच दिसतं. मी जे चांगलं करते, चांगलं हे वागते किंवा जे काही छान काहीतरी कॉन्टेंट दिलं आहे तर त्याच्याबद्दल अप्रिशिएट करायला काहींची तोंड शिवली आहे का वगैरे, हे सगळं. तर म्हणजे कोणी सांगितलं की छान आणि चांगलं केलं आहेस तू? काय चांगलं केलं आहे सांगू तर तुझा. म्हणजे मी ना खरं काही बोललीच नव्हती. मी काही इतके दिवस म्हणजे मला इतकं खटकत होतं पण मी काही म्हणजे त्याच्यावरती इग्नोर केलं तुला. पण आता तू मला मजबूर केलं आहे तुझा लेखाजोखा द्यायला. तर पहिली गोष्ट म्हणजे ते किती वेळा ना ते लग्नाचे व्हिडिओ रिपीटेडली टाकणार. म्हणजे एक चॅनल तू ते डिलीट केलंस तर त्याची आता कसल्या आम्हाला सजा देतेस का की त्याच्यामध्ये ते सगळे व्हिडिओ होते आणि ते चॅनल तुझ्याच नवऱ्यावर चिडून रागाच्या भरात ते डिलीट केलंस आणि आता ते परत आम्हाला. आता म्हणजे तू किती डेस्परेट आहेस ग, किती विचित्र बाई आहेस. अरे झालं त्याला जमाना. आता काय झालं ना तुझं मूल लेकरूचं बेकरू, तर ते एवढं करून आता परत कुठलं तरी आणि त्याच्यावरती ते क्रिंज काहीतरी बॅकग्राऊंड स्कोर देते, त्याच्यावरती काहीतरी बोलत असते, ते नाकात असं काहीतरी विचित्र काय गाणी काय म्हणते आणि एकदम काहीतरी त्या पोक्त बाईसारखी असं काहीतरी ज्ञान देते, कन्यादान आणि ह्या त्या. आणि शी माय गॉड, म्हणजे कसं सहन करतो यार तू. सुमारची दया येते मला, खरंच दया येते मला त्या माणसाची. कसला अत्याचार आहे यार हा. म्हणजे त्याने एकदा झाली चूक त्याच्याकडनं,
केली चूक त्याने, माती खाल्ली त्याने फॉर व्हॉट एव्हर रिझन. आता ते काही वेगळे वेगळे रिझन असू शकतात. काल मला अशा पण कॉमेंट्स होत्या की बाई म्हणजे काहींनी DM पण केले की काय म्हणू नये, काय आहे. सो प्यार अंधा होत आहे भाई, म्हणजे असं होऊ शकतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बऱ्याचशा गोष्टी असतात ना, प्रॉपर्टी असते, एकुलती एक मुलगी, आणि सगळ्या गोष्टी अशा काही लोकांना मॅटर करतात. सो तो सगळा ऑल इन ऑल विचार करून त्यांनी घेतलं असेल एक पुढचं पाऊल. पण आता ते घेतलं पण त्याला परत 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 आता त्या दिवसांची आठवण करून द्यायचं म्हणजे टॉर्चर आहे यार, मेंटल टॉर्चर. म्हणजे बाबा तुझी चूक, मी तुला परत परत म्हणजे ते असं दुखती रथवर हात ठेवल्यासारखं आहे, जखमेवर मीठ चोळण्यासारखं आहे. परत 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 ते आपली लग्नाची रेकॉर्ड वाजवते आपली. तर त्याच्यामध्ये एक छान काहीच नाही आहे. त्याच्यानंतर तुझं ते लेकरू त्याचं तू नुसतं त्याच्या आवाजामध्ये काहीतरी विचित्र लाडिक, म्हणजे आधीच तुझं काहीतरी विचित्र आहे. आता ते जाऊ दे, मी ते काय एक्सप्लेन नाही करू शकत, ते लोकांना माहिती आहे. आधीच तुझं ते बोलणं असं, आणि त्याच्यामध्ये तू आणि लाडात येते म्हणजे तर बापरे, बघायलाच नको. ते इतकं अनबेरेबल आहे. त्याच्यामुळे ते पण काही छान नाही आहे. त्याच्यामुळे छान काय आहे तेच मला काही कळत नाही आहे. म्हणजे तू जे म्हणतेस की मी काही चांगलं केलं आहे तर त्याच्याबद्दल व्यवस्थित कॉन्टेंट नाही वाटत भाई आम्हाला. प्रशंसा तर खूप दूरची गोष्ट, आम्हाला ते व्यवस्थितच वाटत नाही तर प्रशंसा काय करू. मध्येच काहीतरी ब्रह्मचार्यत्व काय येतं हिला, मध्येच काहीतरी एकदम म्हणजे ते ब्रह्मचार्यत्व पण इतकं अंगाशी येतं ना हिच्या, इतकं तिला सहन होत नाही ना की कधी बाबा एकदाच मी बाहेर जाते सुमारबरोबर आणि तिथे जाऊन ते काहीतरी ट्रेनची बोगी काय कंपार्टमेंट बुक केलं, तिथे पचका झाला. म्हणजे हे यार तुम्हाला नाही, म्हणजे इतकं तुम्हाला कंट्रोल होत नाही तर असल्या गोष्टी करता कशाला. वर करता ते करतावर दुनियेला त्याचं प्रदर्शन मांडता. आणि जबरदस्ती ही पण आहे की बाबा माझं काम चांगलं आहे आणि ते तुम्हाला आवडलं पाहिजे. अरे याच्यात काय चांगलं आहे यार. स्वतःच सगळं उघडं नागडं करून सगळं बाहेर काढून बाहेर सगळ्या दुनियाभर डंका पिटून नंतर मग बोलायचं की अरे तुम्ही आम्हाला असं बोलताय आणि तुम्ही असं कसं बोलू शकता. अरे तूच सांगितलं ना बाई, तू विसरली का. हां, जडबुद्धी डोक्यावर पडली आहे का. स्वतःच इतका तमाशा केला या बाईने, बाप रे. एकदा तर ते नवऱ्यावर रागवून चॅनल डिलीट केलं. त्याच्यानंतर या बाईने ते काय बड्डेचं व्लॉग हिचा म्हणजे झालं त्याला बरेच दिवस, पण ते एक हिने म्हणजे तेव्हापासनं हिचं कळलं आहे ना, जगाला कळलं आहे की व्हॉट काइंड ऑफ रिलेशनशिप दे हॅव. आणि ठीक आहे नंतर ते चेंज होतं विथ टाईम आणि सगळ्या गोष्टी होतात नॉर्मल. सगळ्यांच्या लाईफमध्ये असे अप्स अँड डाऊन्स येतात किंवा असा फेज येतो. मी त्याच्याबद्दल पण माझं काहीच म्हणणं नाही. पण मग नंतर पण मध्ये मध्ये तुझं चालूच असतं की अरे सुमारने मला भाव दिला, अरे सुमार आता माझ्यासाठी हे करायला लागला, अरे सुमारने माझ्यासाठी डान्स केला, अरे सुमार माझ्या ह्याच्यामध्ये आला आणि नवरोबा. तर त्याच्यावरूनच कळतं की तुला किती प्लीज करावं लागतं त्याला आणि तू किती अगेन अँड अगेन आय कॅनॉट यूज दॅट वर्ड बट या वॉट एव्हर इट इज, वॉट एव्हर यू आर, सो यू नो इट बेटर. आणि तू हे परत परत सगळ्यांना दाखवलं आहेस. त्याच्यामुळे हे काही आम्ही कुठून तरी रॉकेट सायन्स किंवा कुठे काहीतरी गुप्तहेर एजन्सी लावून वगैरे फाइंड आउट नाही केलं आहे. जे आहे ते आहे. आणि कालचा व्हिडिओ माय गॉड, तू स्वतः बघ यार. काय ते म्हणजे काय होतं ते, काय अर्थ आहे का त्या हावभावांना आणि काय वागण्याला तुझ्या आणि काय ते करण्याला. म्हणजे ते काय होतं. मला तर असं वाटलं की ती आपल्याला जेव्हा घरातनं अटेन्शन मिळत नाही ना तर बाहेरून ते मिळवायचं. बाहेरची 4 लोक आपल्याला छान छान असं बोलले किंवा असं आपली तारीफ केली कसली आता ती वेगवेगळी तारीफ, हां म्हणजे असं काहीतरी. तर ते स्वतःला काहीतरी पॅसिफाय करण्यासाठी, स्वतःला आत्मीय शांतता, आता कसली शांतता देण्याचा तो केविलवाणा प्रयत्न वाटतोय लिटरली. इतकं घाणेरडं आहे ते, आहे घाणेरडं ते. बेटर यू एक्सेप्ट दॅट. आणि राहिला प्रश्न तुझ्या वडिलांचा वगैरे, तर ते पण तू काय बोलली आहेस ते स्वतःला विचार एकदा की मला झोपायचं असायचं पण त्यांचा मला त्रास व्हायचा वगैरे. म्हणजे त्या अर्थी तर तू एकदम लालायकच ठरलेली आहेस. नसेल तुम्हाला माहिती तर आता मी ते रिपीट नाही करत. ते पॉडकास्ट आहे प्लेलिस्टमध्ये. त्याचं लिंक मी शेअर करेन, मला जर मिळाले तर मी ह्याच याच्याखाली डिस्क्रिप्शनमध्ये देईन. अदरवाईज प्लेलिस्ट आहे हिची नॉट सो वाव गुड्डीची, तर त्याच्यामध्ये मिळून जाईल तुम्हाला. आणि जर तुम्ही नसेल ऐकलं तर बेहोश टॉक्सवर पण आहे जे काही वक्तव्य केलं आहे, तर त्याच्यामध्ये
त्याच्यामध्ये पण हिचा काहीच सहभाग नव्हता. ही तर आपल्याच ह्याच्यात धुंदकीत होती. सो जे पण काही आहे ते तिच्या आईचं स्ट्रगल आहे, ह्या बाईचं तर काहीच स्ट्रगल नाही आहे. तर त्याच्यासाठी तर 0 अप्रिसिएशन, काहीच नाही. आणि राहिला प्रश्न आत्ताचं लेटेस्ट म्हणायचं तर तू काय ते सोहळा केलास, रिटायरमेंट सोहळा वगैरे, आणि ते म्हणजे चांगलं काहीतरी साबित होण्याचा प्रयत्न, म्हणजे त्याच्यासाठी तुला वाटत असेल तुला अप्रिशिएट करावं, तर तेही नाही होणार बॉस. कारण तू इतकी स्वार्थी आहेस की तू स्वार्थापोटीच ते, म्हणजे काय तू काय विदाऊट मॉनिटायझेशन केलंस का, फुकट केलंस का? जो सोहळा केलास त्याच्या दुप्पट किंवा तेवढे तो वसूल केलास तू, व्हिडिओ छापून एका सोहळ्याचे 5-6 व्हिडिओ छापून, शॉर्ट्स बीट छापून, सगळं करून, सगळं चांगली तुझी छपाई तू करून घेतली, वसूल केलं. प्लस यू नेवर नो की ते आईकडनंच उद्या तुला सगळे रिटर्न्स मिळणारच आहेत. कारण जे काही आहे अजून आता काय बांधतोय तुझा सो कॉल्ड इंजिनियर नवरा, जे काही बांधतोय, बांधकाम वगैरे करतोय, त्याच्या सहित त्याच्या सकट जे काही आहे ना ते सगळं तुझंच होणार आहे. सो कोणाला गंडवते तू आईवर उपकार केलेस की कोणावर, पब्लिकवर उपकार केलेस की आम्ही ते अप्रिशिएट करावं? आम्ही ना तेवढ्यापुरतं तुझ्या मंद भक्तांसारखे मंद नाही आहोत. तिथल्या तिथे तेवढूसच तू दाखवशील ते बघायला आणि वा 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 करायला. आम्ही खूप डीपमध्ये जाऊन विचार करतो, सगळ्या गोष्टीचा सारासार विचार करतो आणि मग ठरवतो की कोणाला अप्रिशिएट करायचं की नाही. मी काही बोललीच नव्हती ह्याच्यावर. मी तुला त्याच्यावर म्हणजे मला काय वाटतंय काय नाही वाटतंय ते मत मी आज मांडते, कारण तू मला भाग पाडलंयस ते बोलायला. तर अप्रिशिएट तर नाहीच बॉस. त्याच्यावर तर मी अजून एक मस्त पॉडकास्ट घेऊन येऊ शकते आणि ते आता मी थोड्या दिवसात चालू करणारच आहे. कारण खूप खुजली आहे तुम्हाला. जर काय नाही बोललं ना तर तुम्हाला काहीतरी प्रॉब्लेम होतो. तुम्हाला असं वाटतं की नाही बोलले तर नाहीच बोलायचं. आता काही कितीही खटकलं, आपण काहीही करायला मोकळे, कसंही वागायला मोकळे, आपल्याला काय नाही बोलायचं. सो दॅट इज नॉट गोइंग टू हॅपन. सो तुम्हाला मध्ये मध्ये डोस देणं हे खूप जरुरी आहे आणि ते आता मी करणार आहे. ते माझ्या लक्षात आलेलं आहे. आणि हां, लास्ट बट नॉट द लिस्ट, जे तू बोललीस की माझा मुलगा आणि त्याला जे मेन्शन केलंस आणि एका एवढ्या मोठ्या मुलाच्या आईला हे बोलणं वगैरे शोभतं का वगैरे ब्ला ब्ला ब्ला. तर एकतर इन्फॉर्मेशन आहे ना थोडी डामाडोल आहे, पण ठीक आहे, जे आहे ते आहे. त्याच्याबद्दल मला काही फरकच पडत नाही. माझा मुलगा 12वीला आहे, 14वीला आहे, 7वीला आहे, 8वीला आहे, 10वीला आहे, इट डझंट मॅटर टू मी. कारण मी ज्या एजमध्ये आहे किंवा मला एज इज जस्ट अ नंबर असं मला वाटतं आणि मला काही फरक नाही पडत. मी मनाने तरुण आहे, बुद्धीने सक्षम आहे, तुमच्यासारखी इम्पल्सिव्ह नाही आहे. अँड दॅट इज ऑल मॅटर्स की मी माझ्या एजने, मी माझ्या एजबरोबरच विचारांनी पण प्रगल्भ झालेले आहे. माझे विचार पण तसे बदललेले आहेत. असं नाही की उगाचच बचकुंडीगिरी फक्त शरीराने वाढली आणि डोक्यानेच तिथे, जस्ट लाईक यू. तसं अजिबातच नाही आहे. आणि माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये अक्षरशः तुझ्या म्हणण्याप्रमाणे 12वीला मुलगा असण्यापासून, मुलगा मुलगी असण्यापासून अगदी 1लीला KGला, काही आता माझ्या फ्रेंडला 2nd चाइल्ड झाला आहे, 2nd बेबी, शी इज जस्ट बॉर्न. तर असेही लोक आहेत. सो वेगवेगळ्या, तर मुलांचं एज आणि आईचं एज वगैरे दॅट इज टू शॅलो. म्हणजे खूपच बेस लेवलचं म्हणण्यापेक्षा एकदमच काहीतरी घाणेरडं थिंकिंग आहे. आणि त्या बेसवरती जर तू जज करणार असशील आणि जर तू म्हणणार असशील, तर मग तुझ्या बाबतीत म्हणायचं झालं तर तुला तर काय म्हटलं पाहिजे मग, आजीबाई कुठल्या तरी बालबुद्धी झालेली आहे, अकाली प्रौढत्व आलं तुला, शरीराने तर आलं, ते बोलण्यातनं पण आलं आणि सगळ्याच बाजूने आलं. तर तू तर कुठल्याच अँगलने एवढ्याशा चिमुरड्याची आई वाटत नाहीस, आजी वाटतेस, तुझी सासू तुझी सून वाटते. सो दुसऱ्यांना बोलण्याआधी ना, दुसऱ्यांना जज करण्याआधी ना, आधी आपण काय बोलतोय, काय करतोय, कशाबद्दल बोलतोय, त्याचा काही सेन्स बनतोय का, ते आधी बघावं. ओके. आणि नंतर दुसऱ्यांवर कॉमेंट करावी किंवा दुसऱ्यांचं, म्हणजे तुझ्या बुद्धीचा आणि तुझ्या वयाचा काही संबंध आहे का, तर तू दुसऱ्यांना बोलणार आहेस. जर तुझ्या बुद्धीचा आणि तुझ्या वयाचा संबंध असला असता तर तू हे छपरी चाळे केलेच नसतेस. जर स्वतः पण बघायचं ना, स्वतःच्या खुदके गिरेवाल में झाके देखो भाई, नंतर दुसऱ्यांना बोला. आणि अशी भाषा म्हणजे काय भाषा, म्हणजे काय त्या कॉमेंटमध्ये मी अशी काय भाषा वापरली आहे? तू स्वतःच बोंबाबोंब केली आहेस ना. मी काय वेगळं नाही सांगितलं आहे, मी फक्त जे दिसतं त्यावरच बोलते.
तर जे दिसलं मला नाही भाव देत तर नाही भाव देत भाई. तू स्वतः सांगितलंय की नाही भाव देत मला म्हणून. माहिती आहे ना. का परत नाही मी तुझा व्हिडिओ मी का शेअर करू. मी तुझ्यासारखी येडी तोडी आहे तुझा व्हिडिओ शेअर करायला. तर बाई आपल्याला डोक्याचा थोडा इलाज करून घे आणि आता तयार राहा. अजून सहनशक्ती मला बघायची आहे. आय वॉन्ट टू टेस्ट युअर लिमिट्स. सो या आय होप यू गॉट ऑल द आन्सर्स. जे पण तुला काही प्रश्न आणि जे पण काही होते आणि जे काही तू लिहिलंस माझ्या बाबतीत तर त्याचं तुला एक भला मोठा मस्तपैकी एक मी पॉडकास्ट डेडिकेट केला आहे. होप यू विल एन्जॉय इट. आणि आजच्यासाठी इतकंच. भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा. एन्जॉय द लॉंग वीकेंड. टेक केअर. बाय. मासलामा.